सासू आणि नाठाळ सुना रमल्यात गुलकंदच्या ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवण्यामध्ये. चला बघूया तिकडे काय धमाल घडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. करते काय चुकी मी बरोबर हेच आहे. चल जाऊ दे. अशी स्टेपच नाहीये. असं नाहीच दाखवलंय त्यांनी जे दाखवलं ते करायला पाहिजे ना. हे करा ना गप की तू कशाला बॉम्बलाय सांगते. पण ते चुकीचं करते. 5 लागेल तिला. हे बघ त्या गुलकंदवाल्यांनी लय जणांचे व्हिडिओ घेतले ती त्याच्यात वेगळा ज्याचा वाटलं की नाही आणि कॉमेडी ज्याचा असलं की नाही त्यालाच 5 लाख आहे ती. आपण ते आपलं करू किती. हे आपण नको. ते भाऊजी रिक्षावाले आहेत ना. भाऊजी तुम्ही ते करा. चल जाऊ दे. नाही करा अशी स्टेप. ताई हे बघा अशी स्टेप नाहीये. कशी स्टेप आहे. अवधूत दादा, अविनाश विश्वजित दादा, मंदारला गाणं द्या ना. काय दे ना. भिकारडे लोमटे इकडे भिकारडे कुठली. मग ही तर मारून टाकती. लय करतीस का. लय आती करतीस. आतीच करते ती. हे असे पिक्चर वाले आले ना की असे जाते मुद्दाम त्यांच्याकडे. मला माहिती आहे. मुद्दाम ना ताई. तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला ना. काय बोलणार मी. या कशा वागतात मग. यांनी कशाला पायामध्ये घातला. मुद्दाम घातला. माझ्या जवळ येऊ नकोस. मारून टाकीन कधीतरी शाप. आई काय आहे. ए दादा भैया लाजा वाटतात का. बायकांबरोबर कंबर हलवताना लाजा वाटतात का. नाही मम्मी ते हुक स्टेप चॅलेंज आहे ना त्याचा भाग घेतलाय आम्ही. काय आहे हुक स्टेप चॅलेंज. त्याने काय असतं. अगं मम्मी तू ये काहीच कर. हळू जरा. अगं मम्मी काय माहितीये काय पिक्चर आहे त्याच्यात ती गाणं आहे जाऊ डेटवर म्हणून त्याची हुक्क स्टेप करायची आहे. ती जर केली की नाही आवडली तर 5 लाख रुपये रोख बक्षीस आहे. किती देणार आहेत. 5 लाख. यांच्या रेला बघून यांना 5 लाख देणार आहेत. यांच्या कमरा हलतात का. कंबर कशी हलवायला पाहिजे. कशाला बॉम्बला एवढं करते. सोसल का तुला. कशाला हाय का आता बसली कुठत. काय गरज होती का. काय गरज होती का एवढं करायची. एकतर आपल्या एवढ्या मानक्यावर एवढा मोठा भोंगा आहे. किती मारतात मला सूर्याला. त्याचं कंबरडं मोडलं तर आमचा संसार कसा होईल. येडी बिडी हाय का घालू का मुटका तुला. आई कसं करताय तुम्ही. काय किती स्टेप करतायत. आणि ही तर मला भूक वाढत चालली. नाश्त्याचं कोण बघणार आहे. नाश्ता येईना अंगण वाकडं. काय तर काय. आज आम्हाला तुमच्या तालावर नाचता येत नाही. आज आम्ही गाण्याच्या तालावर नाचतोय ना. हे बघवत नाही तुम्हाला. बघवत नाही. जात मध्ये जा. चल अगं बघतीस काय बेनी जा की खायला करायला माझ्या. मी बाई बाप जा नाश्ता घेऊन ये. काय केलं. काय केलं. मी हे बीट बॉक्सिंग. आम्हाला काही येत नाही. कोण आहे बेन डायरेक्ट घरात कसं काय घुसला पुरपूर करतो येऊन. मी कालुष्टे. कालुष्टे. मग काय नाही. ते तुमच्याकडून फोन आला होता गुलकंदवाल्यांच्या डान्स बद्दल. ते नम्रता कुठे. नम्रता नाहीत काय. जाऊ दे. तुम्ही आहे नाही थांबा थांबा. नम्या ती गुलकंदवाल आले ती नाही. तुम्ही आहे ते गौरवजी. नमस्कार नमस्कार. आजी जरा पाय काढा. तुझी आजी. आजी वाटली मी. आई
आजीला आजी नाही बोलणार, म्हातारा माणूस केस पिकले काय तू. सॉरी तुमची डान्स रिहर्सल झाली ना? जज कोणत्या पण क्षणी येतील. तुम्ही तर बसा ना आधी. बसू. आई पाय काढा ना, त्यांना जागा द्या ना, जागा द्या. नाही त्यांना आराम करू दे. आता आलोय ना मी, माझी जागा मीच बनवेन. ए भाई हा? आलो थांब. ये भाई मी इकडे वर्षभर घासून अजून पण माझी जागा हालतेच आहे. मी काय बोलतो भाई, तुला एवढा कॉन्फिडन्स कुठून? भाई तुझ्याकडूनच आलाय. म्हणजे रे आता तू एवढ्या वयच्या एके असून एवढी घालतोय, एवढ्या चालतोय, मी आलो तर किती पळेन. अरे बाप रे, तुला माझ्यासारखं नाही जमणार. नाही जमणार, तुला तुझ्यासारखे जमतंय. मग तुला काय जमतोय? मला बीट बॉक्सिंग येतं ना भाई. नको. ठीक आहे, मग मा मिमिक येते. नाही करतायत. दोघांचं एकटं सुरू केलं. नाही दोघं पण आत्ता आलाय तिथं. मी इकडची आजी आहे. करत जाशील घरामध्ये मग. आणि हे असं बोलते 5 लाखाचं मग जाऊ दे. मी आई तुम्ही बसा ना. आता ते वाग मग. जजेस येतील ना आता, म्हणून फक्त ते. कोण जजेस? मोठे गोस्वामी. मोठे गोस्वामी कोण येणार आहे? इकडे येणार आहेत ते. मोठे गोस्वामी येणार आहे. पावडर आण जरा, पावडर आण. पावडर कशाला? हर्षी येणार आहेत ना. मी असं ऐकलं ते नवीन चेवऱ्यांना संधी देतात लई. नवीन चेवरा कायचा नवीन चेवरा? 50 वर्ष झाली तुमच्या चेवराला. तुमचा चेहरा जर नवीन असता तर मामांजी ओसात कायला जाऊन बसले असते. आलेत वाटतं, आलेत. खुर्ची द्या बस. सर या इकडे. नमस्कार सर. नमस्कार. ते हे कुठे मोठे गोस्वामी कुठे आहेत? मोठे गोस्वामी मीच आहे. मोठे गोस्वामी. हो ना. मोठे गोस्वामी वेगवेगळे आहेत ना. गोस्वामी आणि ते मिशीत हसणारे मोठे म्हणजे मोठे गोस्वामी. एकच माणूस आहे. मग हे कोण आहे त्यांनी? यांना ना ओळखलं? नाही. संजय छाबरिया सर. एव्हरेस्टचे मालक. म्हणजे एव्हरेस्टचे मालक म्हणजे ते माउंट एव्हरेस्ट त्यांचं आहे. तेच. एव्हरेस्ट त्यांचे. हा म्हणजे त्याच्यावर चढायचं असेल तर आधी त्यांना पैसे द्यावे लागतात, मग त्या पैशातून सर फिल्म बनवतात. सर क्या कर रहे रे बेटा, ऐसा मत कर रहे, मजा नहीं आ रहा है उसमें. क्या कर रहे सचिन जी? सर मला घ्या. थँक्यू. चेतू हे खरंच मोठे गोस्वामी आहेत काय? म्हणजे कोण झोपलं होतं? मोठे झोपला. मोठे झोपला. ते बसल्या झोपतात काय? भारी. एक मिनिट. बसल्या झोपी गेले. हॅलो. हा सई बोल. हा सई. अरे नाही सई, आता गुलकंद रिलीज होतोय आपला. आता कसा बदलू हिरो मी सई? सचिन जी एक मिनिट. संजय सरांना देतो. सर लो आप ही बात कर लो. हाँ हेलो. हाँ सही. अरे हाँ, बोलो. हाँ मजा आ रहा है तुझे काम देखते हुए. हाँ सब जगह तू ही है, तो प्रमोशन के लिए भी टाइम दे जरा हमारे फिल्म के लिए. बोलो आप ही बोलो, मैंने अभी बोलना छोड़ दिया. नहीं वो इंस्टा पे वो तेरा लावणी के रील के बीच में एक अपना लगा डेट वाला रील भी डाल लेना. और वो बाय द वे तेरा लावणी देख के मैं संजय घाबरिया एकदम. हाँ नहीं अरे वो तो
हाँ अभी सचिन का मैंने सुना, वो तो हीरो, अभी हीरो तो चेंज नहीं कर सकता। नेक्स्ट फिल्म में हीरो लेते हैं ना, वो एक नया बंदा है, अच्छा बंदा है वो, ओमकार राउत करके। अपने गाने का रील किया उसने, बहुत हिट हो गया वो, तो ओमकार राउत चलेगा ना? हेलो हेलो हेलो, सर रक्का तुम्ही रक्का फोन. आई कुठे सई तामणकर आणि कुठे ओमकार राऊत? ओमकार राऊत कसं दिसेल ते मला ए कवी के बायको चल ना, डान्स कर ना. हा? चला 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 लवकर डान्स करून दाखवा सरांना, वेळ नाही लवकर दाखवा. दोन दोन एवढंच झालं झालं झालं. मोठे कसं वाटलं? मला नाही आवडलं रे, सोडून दे. नाही आवडलं, चलो संजय सर. हाँ नहीं नहीं निकलते हैं यार. इनका डांस देख के मुझे प्राजक्ता माळी की याद आ गई है. म्हणजे डांस करायचा था प्राजक्ता नहीं अशी, उसका अलग ही है रे, स्टेप ही अलग है, एक सेंस अलग है, ग्रेस अलग है. चलो सर चले जाते. सचिन जी पहले ये खांदा था ना? सर लय दुखायला लागलं मला ते या. कोई बात नहीं, लिबर्टी ले लो. ऐका ना, सर एक चान्स द्या की. नाही बाबा. सर ऐका की. हो सर या दादा. ऐका ना ओ दादा, आम्ही ना लय रिहर्सल केली आहे. दिसली ती. तसं नाही, आम्ही अजून मेहनत करू, अजून जीव तोडून करू. तुम्ही आता काहीतरी कसं सर पण गेले ना, आता काय रीलच्या एंट्री बंद केलं तरी मी त्यांना इथं घेऊन आलो होतो. 1 महिना झाला करतोय, असं नका करू. प्लीज प्लीज काहीतरी करा ना, काहीतरी करा ना. बसा. काहीतरी करा. बसा बसा. काय रे? आता तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय म्हणून एक 50,000 द्या, मी करून टाकतो काहीतरी सेटिंग लावतो. 50,000? आता 5 लाख जिंकल्यावर 50,000 काय आहे तुम्ही पण ना. 50,000 रिक्षा विकूया? मारू सोपा विकायचा का? बघितलं का डोळे कसे पांढरे पडले त्यांच्यामध्ये? ह्यांच्याकडे कुठं पैसा आहे? जाऊ दे, कशाला बोलतो. ऐक कुरळ्या, ऐक 10,000 देऊ? आजी 10,000 काय होतंय काय, उगाच आपलं. बघ ना काय होतं का, बघ ना 10,000. हात सोडा, हात सोडा. करशील का 10,000? बघा ना दादा, करशील का? आता आजींमुळे मी 10,000 नाही तर 10,000 नाही आपलं मार्क. होईल तयार आहे? होय. एक मिनिट. काय कर- आई, न काढतंय. आई अयो मेव बघितलं का खजिना कुठं आहे, म्हणून राखणदार बसून राहतोय. अंगाशी आत्ता कळलं. 10,000 होऊ शकतं तुमचं. हा होईल. आई आमच्या लय चांगले आहेत. आई आमच्या माग नेहमी उभ्या असतात. हो आई ना फक्त आमचा तोंडावर राग करतात, आतून एकदम गोगलगाय आहेत. अगं बाई, इकडे अंगठ्या खाली तुझा शेंबूड काढते. गुगल काय तुमच्यासाठी नाही भरलेत पैसे. मग मी नाचणार आहे. कसं आई म्हणजे मी लहानपणी लय केलंय, शेतकरी नृत्य खूप केलं, मी नाचन. हे बरोबर आहे. मी 2 दिवसात येतो, तुम्ही रिहर्सल करून ठेवा. ते आता सरांना पण कन्व्हिन्स करावं लागेल ना, ते सारखे येत नाही. मी बघतो दोन दिवस येतो मी. नाही तुम्हाला नाही जमणार. नाही जमणार मला. कसं नाचणार आहात तुम्ही? कसं नाचणार म्हणजे? पार्टनर पाहिजे ना, कपल डान्स आहे तो. कायला तिथं माझा ताट गडी बसलाय, तू येईल ना इथं. मामांजी ऊसात न तुमच्यासाठी, मामांजी ना तुमच्यापेक्षा ऊस प्यारा आहे. हे का? मी आयुष्यात काहीच नाही मागितलं, येतील ते. फोन लाव त्यांना. अहो ऐका ना, फोन लाव ना. तू सांगितलं तेवढं कर ना, जादा नको करूस. हॅलो हॅलो मामांजी. हा बेटा नमक कशी आहे बेटा? मामांजी मी बरी आहे. बाबाजी तुम्ही बरं आहे का? अरे मस्त आहे, मी इथं वावरामध्ये. कुठं ऊसात का आपल्या? अरे काय टरारून आला यावेळी ऊस. हा का? अरे लय जोरदार ऊस आहे बेटा. बरं मामांजी ऐका ना, काय झालं बेटा? आईन ना जरा तुमच्याशी थोडस बोलायचंय. बोल ना बेटा. हॅलो धने ऐका ना, ते आपल्या इकडे घरामध्ये ना ती गुलकंदची माणसं आली होती सगळी. त्यांच्याकडे त्यांच्या डान्सवरती ना रील केलं का नाही, ते आपल्याला 5 लाख रुपये देणार आहेत. धने ऐका ना, तुम्ही या ना माझ्या बरोबर. धने याल का हो धने? अहो हो का नाही, चूप बोला तर काहीतरी हो. धने या ना हो, धने या हो. वनी हा अगं मी आलेलो आहे. कुठं आहे तुम्ही?
वनी धनी तुम्ही खरं आलो. अरे वनी अरे वनी धनी तुम्ही खरंच आलो. अरे मग येडी काही बाहेर नको पडू. हा अरे तुझ्याशिवाय तिथं एकटा होत तुम्ही. मला पण तुमची लय आठवण येते हो धनी. अरे ऊसाच्या मळ्यामध्ये चांदण्या बघत लय मिस केलं बघ तुला मी. मी पण तुम्हाला लय मिस करते हो धनी. धनी मला घेऊन जावा ना तिकडं. कुठं? ऊसाच्या ह्याच्यात. येडे काय? तुला मी घेऊन जाणार आहे कुठं? डेटवर. पडलं ना मी. हा? धनी तुम्ही खरंच आहात. धनी घेऊन जावा मला तिकडं. वावरात तयारी कर. चल कर तयारी. हॅलो 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 हॅलो. अरे कुठं काही कलातली काय तू? नाही धनी. आणि मग कावाचा हॅलो हॅलो करू राहिलो. कुठे आहे तू? नाही मी इथंच आहे ग धनी. तुम्ही कुठे आहे? तुम्ही या ना धनी. आपल्याला रील वरती डान्स करायचंय धनी. ते ना गुलकंदची माणसं आली होते. तो एक माणूस होता मोठे गोस्वामी आणि संजय साबरिया सर आले होते. त्यांना मी 10,000 दिलेत. ते आपण जिंकलो ना तर ते आपल्याला 5 लाख देणार आहेत. अरे का डोकं फिरलं का तुझं? अरे तो मोठे गोस्वामी आहे. 2 माणसं आहेत ती. आणि तो संजय छाबरिया माणूस तुझ्या घरी कशाला येईल? रिलीजच्या दिवशी तो अमेरिकेला जाऊ राहिला. बावळा आहे का तू? अरे इथं आमच्या इथं प्रमोशनला ते आलेले आहेत. तुम्हाला कसं माहिती? अरे मला का ती त्यांनी जी डिक्लेअर केलेली स्पर्धा होती का नाही रिलाची, अरे ती तर कवा संपली. त्यांनी ट्रेलरला त्यानं विजेत्यांना बक्षीस बी दिली. अरे मी 3 रील पाठवले होते 3 बायांबरोबर. माझ्या स्टेपा चुकल्या म्हणून नाही सिलेक्ट केलं मला. धनी ऐका ना, मी 10,000 दिले होते त्यांना. अरे डोका फिरलाय तुझं. आता हो काय करू? पहिले जाऊन त्यांना बघा कोण आहे ते. धनी आता काय करू? ठेव फोन. धनी ऐका ना, या ना हो जरा इथं. फोन ठेव. तुमच्यासोबत डान्स करायचंय धनी. या ना हो. ठेव फोन. जोरदार टाळ्या. गुलकंदचे खूप खूप आभार. आज गुलकंदच्या निमित्तानं फायनली सचिन गोस्वामी सर मंचावर आले. आणि रील्सचा पाऊस सगळ्या प्रेक्षकांनी महाराष्ट्राने केलाच आहे. तुम्ही रील मध्ये जी काय धुमाकूळ घातली ती पण कहरादी बहारदार. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसादा गुरुतुल्य माणसं समोर आली परफॉर्म करण्यासाठी की मी कायमच उभा राहतो. तू माझा सर्वार्थाने गुरु आहेस सचिन, त्यामुळे तुझ्यासाठी मला उभं राहायलाच पाहिजे. अशक्य अद्भुत. मी मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो आणि करतोय की महिन्याच्या एका शुक्रवारी तरी मोठे गोस्वामींची एक फिल्म कायम येत राहो, जेणेकरून तुला आम्हाला बघता येईल. कित्येक वर्ष तुझी आस लावली होतीस ती आज गुलकंदच्या निमित्ताने तू पूर्ण केलीस. आधी ऊस आला, मग हास्याचा पाऊस आला. अद्भुत. आणि वनिता तू जे केलंयस आज त्याला तोडच नाहीये. म्हणजे 7 वर्षात दिग्दर्शकाला मिठी मारून मंचावर ओढून आणण्याचा हक्क फक्त तुला एकट्याला मिळाला. लाजवाब. तुम्ही सगळ्यांनी पण बहारदार मजा आणली. गौरव, तुझं खूप मनपूर्वक स्वागत. तुझ्यात काहीतरी गंमत आहे मित्रा, आणि ती हळूहळू कळत जाईल असं मला वाटतं. पश्या ही कॉन्सेप्ट म्हणजे खतरनाक आहे. अर्धा मोठे अर्धे गोस्वामी. लाजवाब. आणि तुझा पण घाबरिया मला आवडला.
कलाकारांची सर्वतोपरी काळजी घेणारा निर्माता असं मी सांगू इच्छितो. डोंट वरी, पिक्चर सुपर हिट आहे, बहारदार, मज्जा आली. थँक्यू. सई, मी प्रोटोकॉल नाही तोडू शकत. सर, तुम्ही आलात तेव्हा रडायला आलं, म्हणजे अजून पण येते. म्हणजे मला असं वाटतं की ही कॅरेक्टरची जादू आहे. मला नाही वाटत या मंचावर फक्त आवाजाने कुठलं कॅरेक्टर उभं राहिलंय, ते हे होतं. आणि थँक्यू फॉर कमिंग. तुम्ही आमचे प्रिन्स आहात अँड वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट्स. वने, आज वादळाचा वोल्कॅनो होताना बघितला, मी बघितलाय, त्याची साक्षीदार मी आणि महाराष्ट्र पण असेल. तुमच्या सगळ्यांचं पण खूप कौतुक. राऊत, काय बॉडी लँग्वेज पकडलीस यार. वा जिओ, खूप मजा आली गाईज. हा आपला सिनेमा जेवढा स्पेशल आहे तेवढाच हा परफॉर्मन्स स्पेशल होता. आणि हा खूप 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 काळ लक्षात राहील. सर, थँक्यू. हाऊ स्वीट दॅट सई. वा 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 वा. मला छाबरिया सरांना पण विचारायचं की त्यांना स्वतःला मंचावर बघून त्यांना कसं वाटलंय. येस, संजय छाबरिया सर. हसून हसून पोट दुखतोय और आंख में आंसू आ गए. ब्रिलियंट परफॉर्मेंस, एब्सोल्युटली. ऑल ऑफ यू ऑल वर स्टनिंग एंड अमेजिंग. हे एक बरं झालं की आज स्किटच्या निमित्तानं आपण सबंध महाराष्ट्राला सांगितलं की मोठे आणि गोस्वामी ही दोन वेगवेगळी माणसं आहेत. आणि त्यापैकी सचिन गोस्वामी सर मंचावर आहेतच. मी सचिन मोठे सरांना मंचावर येण्याची विनंती करते. थँक्यू. सर, आज खऱ्या अर्थानं संपूर्ण स्टेज हा कार्यक्रम गुलकंदमय झालाय, तर या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मला आज एका गोष्टीचा साक्षात्कार झालाय. दिग्दर्शक म्हणून माणूस इतरांना आपल्या तालावर नाचवत असतो, पण तो ज्यावेळी निर्माता होतो त्यावेळी तो कुठल्याही तालावर नाचायला तयार असतो. खूप मेहनत घेऊन सचिन, आम्ही सगळ्याच टीमने खूप मेहनत घेतली आणि गुलकंद येतोय. आता एवढी स्किट्स चालली आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही हेच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्या फॅमिलीसाठीची एंटरटेनमेंट आहे. तर सगळ्यांनी नक्कीच हा चित्रपट बघा, एवढंच मी सांगेन. थँक्यू. येस, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. एक निर्माता जेव्हा कंटेनरमध्ये झोपतो तेव्हा दुसऱ्याला नाचावंच लागतं. नाही, थोडक्यात असं आहे की काय नाही, मामांजी कधीतरी येणार का असं वगैरे वाटलं होतं, पण आपल्याकडे चित्रपटसृष्टीला स्वप्नदृश्य हे वरदान आहे की ज्याच्यात यायचं पण आहे आणि नाही पण आला अशी एक सोय असते. त्यामुळे ह्या स्किटमध्ये तसं म्हटलं तर मामांजी फक्त वनीच्या स्वप्नात आलाय, त्यामुळे त्याला स्वप्नदृश्य म्हणूनच बघा, मामांजी अजून आलेला नाही. पण गुलकंद हा जो सिनेमा आता रिलीज होतोय तो असाच उसात लपलेल्यांनीही आपल्या बायकोला आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. त्यामुळे उसाची मौस ठीक आहे, पण कुटुंबाबरोबर जर तक्रार असेल की मला माझ्या फॅमिलीसाठी वेळ देता येत नाही, तर एक 3 तास तुमच्या आयुष्यातली स्टॅग्नन्सी घालून काही वर्ष तुमचं नातं रिफ्रेश करू शकतं. इतकी उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मला वाटतं महाराष्ट्रातील आमच्यावर प्रेम करणारे आणि एकूणच मराठी चित्रपटावर प्रेम करणारे जे रसिक आहेत ते नक्कीच महाराष्ट्रभर हा चित्रपट आणि दरम्यान आलेले सगळेच चित्रपट बघतील. कारण मराठी चित्रपटाला तुमच्या आश्रयाची गरज आहे. तुम्ही जर येत असलेल्या प्रत्येक चित्रपटाला दाद दिली तर निर्मात्यांमध्ये हुरूप येईल आणि आहे त्यापेक्षा भव्य भव्य करण्याकडे त्यांचा कल वाढेल. आणि या निमित्तानं मी अशी रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी सगळे सिनेमे बघा आणि गुलकंद 2-2दा बघा. मी हे अतिशय मनापासून सांगू इच्छिते, चित्रपट बनवताना तुम्ही जितकी मेहनत घेतली तितकीच मेहनत तुम्ही प्रमोशनसाठी सुद्धा घेताय आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि कसं आहे ना, प्रमोशनचं काही आम्हाला अनुभव नाही, पण संजयजी आहेत आमच्याबरोबर एव्हरेस्टचे आणि अत्यंत सिनेमावर प्रेम करणारा निर्माता आहे. त्यामुळे ते इतकं छान ते सगळं प्रवाही चाललेलं आहे आमचं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाचं जे काही प्रमोशन आहे ते सगळं त्यांचे कष्ट आहेत. आम्ही फक्त त्यांच्या बरोबरीने होला होतो आणि पुढे जातो. त्यामुळे थँक्यू संजयजी.
आणि तुझाही प्राजक्ता खूप आभार. तू नियमित प्रमोशन करतेस गुलकंदचं, त्यामुळे असंच प्रेम करत राहा. आणि सोनी मराठीचे आभार. अमित फाळके, खरं तर ही कॉन्सेप्ट रात्री तयार केली आम्ही, त्यावेळी मी झोपलेला नव्हतो आणि ह्या जागा सुचली आणि मी ह्याला म्हटलं की तू जागा हो. हा मला म्हणाला झोपला नसशील तर जागा हो आणि काहीतरी काढ आणि मग इतक्या रात्रीतला जो बदल झाला, त्यानंतर फाळके पण आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि करो जोर से, त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो. सोनीचा नेहमीच पाठिंबा असतो. असंच प्रेम करत राहा. थँक्यू. सोनी मराठीचे आभार. आजचं हे संपूर्ण सादरीकरण अतिशय गुलकंदमय झालेलं आहे. सोनी मराठीकडून सुद्धा गुलकंद सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात है, कहर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाइज.